नंदुरबार जिल्ह्यात मिरचीच्या हंगामाला पुन्हा सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकतो की मिरचीचा हंगाम जो आहे तो सुरू झालेला गेल्या काही दिवसापासून मिरचीची आवक जी आहे ती बाजार समितीमध्ये विक्रीसाठी येताना दिसून येत आहे, परंतु पाहिजे तसा भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठी निराशा जी आहे ती दिसून येत आहे। एकीकडे अतिवृष्टी आणि विविध रोगांमुळे मिरची पीक जे आहे ते कसं तरी जगवलेलं आहे आणि हे जगवलेलं पीक आता विक्रीसाठी दाखल झालेलं आहे, परंतु मिरचीला पाहिजे त्या पद्धतीने भाव जो आहे तो मिळताना दिसून येत नाही आहे। जवळपास मिरचीला 2000 ते 4500 पर्यंतचा दर मिळत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेला खर्चही निघणार नाही अशी परिस्थिती जी आहे ती उद्भवलेली आहे। जवळपास एकरी 80 ते 90 हजार रुपये खर्च जो आहे तो झालेला आहे या मिरचीवरती, परंतु मिरचीच्या येणारं जे उत्पन्न आहे ते अल्पसं असल्यामुळं शेतकऱ्यांसमोर मोठं आर्थिक संकट जे आहे ते येऊन ठेपलेलं आहे। गेल्या अनेक वर्षापासून मिरचीची आवक जी आहे ती वाढताना दिसून येत होती, परंतु मिरचीचे दर जे आहे ते वर्षानुवर्ष जे आहे ते खालावत चाललेले आहे, त्यामुळं मिरचीच्या उत्पन्नाचे आणि आवकमध्ये याचा परिणाम जो आहे तो जाणवणार असल्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते आहे। तर यावर्षी अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचे नुकसान झाले, त्यात लाल ओली मिरचीचे देखील नुकसान जे आहे ते झालेले, त्यामुळे यावर्षी मिरचीची आवक जरी कमी येईल असा देखील अंदाज जो आहे तो व्यक्त केला जात आहे। त्यामुळे मायबाप शासनाने शेतकऱ्यांना एकरी 10,000 रुपयापेक्षा अधिक भाव देण्यात यावा अशी मागणी जी आहे ती शेतकरी राजाकडनं केली जात आहे। त्यामुळे राज्य सरकारने मिरची इतर पिकांसोबतच मिरची पिकावर देखील लक्ष देऊन हमीभाव ठरवावा आणि शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी काहीशी मागणी जी आहे ती शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे। शेतकऱ्यांनी शेती पिकं जे आहे आपल्या पोटाच्या मुलासारखे जगवले, परंतु या मुलासारखे जगवलेल्या पिकाला जर भावच मिळत नसणार तर शेतकऱ्यांनी शेती करावी तरी कशी असा प्रश्न देखील शेतकरी राजा उपस्थित करू लागला आहे। जितेंद्र बैसारे, TV9 मराठी, नंदुरबार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।